नेहमी माणूस नेहमी रागात राहायला लागला, द्वेष करायला लागला, मत्सर करायला लागला, निंदा करायला लागला आणि नेहमी राग येतो कोणावरही. BP वाढतो, अन्न पचत नाही, रक्तात खवळ निर्माण होते. लक्षात घ्या, म्हणजे काही रोग तुमच्या विकारांची निर्मिती आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांची निर्मिती आहे. कोणते विकार वाढले, कोणते दोष वाढले की कोणते रोग होतात. BP वाढला समजा, डायबिटीस 10-15 वर्षापर्यंत गिळायला लागला. हा गोळेचे गोळे गिळतोय, भाताचे गोळे गिळतोय, याचे गोळे गिळतोय. मज्जा वाटते, मज्जा गिळण्यात. चावण्यात दुःख आहे, कष्ट आहेत, गिळण्यात आनंद आहे. म्हणून आपले साधकही काही छान गिळतात. आळंदीला शिबिरात जरी आले तरीही काही पुरुष मंडळी आणि काही बाया चावतच नाहीत. हळू जेवतील, बरोबर उठतील, पण चावत नाहीत. एका बाईला विचारलं, का चावत नाही? म्हणले, हिंसा होते, हिंसा. किती करोड जंतू मरत असतील तोंडात, म्हणून आम्ही गिळून टाकतो. अहिंसा परमो धर्म. नाही होत. आता त्याच्याकरता मग उद्या डायबिटीज झाला, BP कधीच नाही गेला, दोष कोणाचा? भगवान ब्रह्मदेव बुद्धी देतच नाही, कारण याचं पाणीपत करायचं आहे त्याला. हा स्वधर्म विभक्त झाला आहे. स्वधर्मांचे नीतिनियम पाळत नाही, चरवंतर पण पाळत नाही. खपवलं पाहिजे याला. भगवान निर्माण करतो, रोग निर्माण करतो, संधिवात निर्माण होतो. पुन्हा बकासुरासारखं खाऊ वाटतं. पुन्हा संधिवात. दोषापासून रोग निर्मिती, विकारांपासून रोग निर्मिती, तमोगुणापासून पाप निर्मिती, पापाचं कारण रोग निर्मिती. पूर्वजन्मात काही पाप केलेत म्हणून रोग निर्माण झालेत. कोणती ओवी आहे? नाथ भागवत. पूर्वजन्मीची पापे येती रोगाची रूपे, तेथे वैद्याची बापे जातेची ना. पूर्वजन्मीची पापे. काही महाराजांना ह्या जन्मात चांगले आहेत बरं का, सत्शील आहेत, पण कॅन्सर झालेला आहे. पूर्वजन्मीची पापे. ठीक आहे, साधना तुम्हाला कॅन्सर सहन करण्याची शक्ती देईल, पण कॅन्सर घालवला नाही ना. पूर्वजन्मीची पापे येती रोगाची रूपे. रोगाच्या रूपात ती पाप येतात, भोगावे लागतील. कॅन्सर पूर्वजन्मीचं पाप, कृष्णकुष्ठ पूर्वजन्मीचं पाप, पांढरकुष्ठ पूर्वजन्मीचं पाप. काही पाप आहेत पूर्वजन्मीची. ब्लड कॅन्सर पूर्वजन्मीचं पाप. पण डायबिटीस मला वाटतं नक्की ह्या जन्मीचं पाप. गुळकून गिळणं, BP ह्या जन्मीचं पाप. क्रियमान कर्माच्या अनेक वर्षांच्या चुकाच्या पद्धतीतनं झालेलं ते पाप आहे, भोगावं लागणार आहे. डोळ्यांचं तेज कमी होणं पूर्वजन्मीचं नाही, या जन्मीचं पाप. पॅरालिसिस होणं ह्या जन्मीचं पाप. म्हणजे असे आपल्याला फोड करता येईल. पण हे आणि शेवटी कल्पांतीही
रडले तरी जात नाही आणि काही दुःख भोगावे लागतात. आपण हा देह सोडल्यानंतर नवीन जन्म घेण्यापूर्वी 3-4 देहानी युक्त आत्मा असतो. त्याला नरक आणि स्वर्ग भोगावा लागतो. कुंभी पाक नरकात जर गेले, आपल्या प्रोजेक्टरवरती फिल्म तयार दिसते, त्याच्यात काय गुन्हा केला आहे, चला गुरुनिंदा केली, कमॉन, त्याचं पाहण्यात येतं. काय साधना केली नाही, वेळ होता यानं डिच्चू मारला, बरं ठीक आहे, काय चला फलानं नरक, किती 50 वर्ष त्या नरकात. 80 प्रकारचे नरक आहेत म्हणले. तसे शेकडो प्रकारचे आहेत, पण प्रमुख 80 प्रकार आहेत. VIP लोकांना तिथे पाठवलं जातं. एक नरकाचं हजारो वर्षापर्यंत काही नरकात राहावं लागतं. फार भयानक हाल आहेत, नाही सांगत आता. तर हे सगळं भोगावं लागतं. ब्रह्मदेव म्हणतात मी त्याला ते भोगायला लावतो आणि नवनवीन रोग, नवनवीन पाप करण्याची प्रवृत्ती आणि नवनवीन दोष, नवनवीन विकार करण्याची प्रवृत्ती त्याची जागी करतो आणि त्याला संपवतो. आणि कल्पांती तो जरी रडला त्या कुंभीपाक नरकात, नको रे देवा, नको हे करू, नाही, तो कल्पपर्यंत जरी रडला तरी त्याच्यापासून त्याची मुक्ती नाही. लक्षात घ्या, लक्षात घ्या. किती VIP मार आहे. रडले तर आपल्याला जसा सॉरी आता म्हणलं की सुटतो, तसं नाही आहे तिथे. सॉरी कुंभीपाक नरकात गेलो, व्हेरी सॉरी, पाया पडतो, माफी गिपी काही नाही. ऐसे होय तया उन्मता, मगन सुटे बापा रुदता. बापा होत, अरे तुम्ही कल्पपर्यंत जरी रडले आणि सोडवा मला म्हणाले तरी तुमची मुक्ती होत नाही, मुक्तता मी करत नाही. कल्पांती सर्वता प्राणी गणजन हो, दुस्थिती होते. मग तो किती जरी रडला तरी सृष्टीच्या अंतापर्यंत देखील त्याची त्यातून सुटका होत नाही. सृष्टीच्या अंतापर्यंतही सुटका होत नाही. पावर कसं वागावं लागेल. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले हित सिद्ध करा. मनोनी निजवृत्ती हेण सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी. ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन. चतुरानन 4 तोंडांचा भगवान म्हणजे ब्रह्मदेव. मनोनी निजवृत्ती हेण सांडावी. निजवृत्ती, निज म्हणजे स्वतःची म्हणजे आत्म्याची. आत्म्याची वृत्ती कोणती, आत्म्याने स्थिर राहिले पाहिजे. म्हणजे जीवात्म्याची वृत्ती कोणती, प्राण मन बुद्धी अहंकार हा जो जीवात्मा आहे याने आत्म्यामध्ये जाऊन समाधिस्थ होणं, अखंड अनुसंधानात असणं, अखंड साधना रूढ राहणं, योगा रूढ राहणं. भक्तींच्या पूर्ण वाटा, पूर्ण प्रयोग प्रभावशाली पद्धतीनं गिरवणं, क्षणाक्षणाला परमार्थ गिरवणं, याला म्हणतात निजवृत्ती.
मनोनी निज वृत्ती हेण सांडवी, इंद्रिये बरळो नेदावी. गोड ओव्या आहेत पहा, गोड ओव्या आहेत. मनोनी आत्मधर्म बुद्धी ही कधी सोडू नये. बुद्धीनं विषयांकडे धावू नये. बुद्धीने नेहमी धावं कोणाकडे धावं? आत्म्याकडे. महाराजा जनक जनकाकडे एक साधू आला दरबारामध्ये, आणि महाराजा जनकाला असं त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही साक्षात्कारी आहात, सिद्ध पुरुष आहात असं ऐकलंय, पण तुम्ही किती उपभोग घेतायत हो? सोफा सेट, गालीचे, डान्सर्स, नृत्यांगणा, संगीत, सर्व सुखसोयी, सर्व उपभोगाची साधनं त्या काळात जसे पिक्चर, नाटक काय काय असतील सगळं उपभोग घेत असताना तुमची वृत्ती ही आत्म्याकडेच राहील, आत्मरतीर राहील, हे खोटं वाटतंय. असं वाटतं की तुम्ही राहू शकत नाहीत. हां, कधी पाहिलं तर डान्स पाहतायत, कधी पाहिलं तर म्युझिक ऐकतायत ब्रह्मवीणेचं, कधी पाहतायत तर तुम्ही राज्यकारभार करतायत, कधी एंटरटेनमेंट करतायत. तुम्ही साधना कधी करता? आत्मरत कधी राहता? ते म्हणाले आज संध्याकाळी याचं उत्तर देईल. ऑलराईट म्हणले, संध्याकाळी आपलं काय. संध्याकाळी पूर्ण जनकपुरीला निमंत्रण होतं आणि चांगल्या नृत्यांगणा आलेल्या होत्या. त्यांचं नृत्य ठेवलं होतं राजाने. VIP चेअर्स काय काय होती, कसे कसे असे सगळे लोक बसलेले, आणि ते नृत्य पाहायचं होतं, संगीत होतं. अतिशय सुंदर नृत्यांगणा होत्या. ह्या महाराजाला वाटलं हे काय लफडं आलं. त्यालाही बोलावलं, 4 पहारेकरी बोलावले तलवार घेऊन नंगी. त्याला सांगितलं हे पाय, 7 चक्रा ह्या पूर्ण मैदानाच्या तुला मारायच्यात. लोक बसलेले आहेत, नृत्य चालू राहील. तेलाने भरलेली ताट, फार मोठं एक ताट तेलानं अगदी म्हणजे थोडासा जर हल्लं की ते सांडेल खाली, इतकं पॅकड भरलं, ओव्हरफ्लो होईल असं. आणि त्याला सांगितलं हे ताट असं घ्यायचं, डोळे झाकायचे नाहीत, डोळे नाहीतरी पाहावेच लागतं पडल म्हणून, आणि 7 चक्रा मैदानाच्या मारायच्या. जर का तेलाचा थेंब सांडला तर त्या 4ही माणसांना सांगितलं तलवार घेतलेल्या याचं मुंडकं उडवा, मला विचारायचीच गरज नाही. आणि नंग्या तलवारी घेऊन ते आजूबाजूला. ते म्हणे महाराज आता सॉरी म्हणले, आता समजलं. नाही नाही तुम्ही परफेक्ट आहेत, काही नको, मला हा प्रयोगच नको. नाही नाही म्हणले, आम्ही निर्णय केला, हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे, आता हटणं नाही याच्यातनं. नाही नाही म्हणले, प्रयोग नको, मी सर्टिफिकेट देऊन टाकतो बाबा तुम्ही चांगले आहेत, असं आहे तसं आहे. तुमची निजवृत्ती चांगली राहते, आत्मरती चांगली राहते, हे सगळं पाहत असताना. नाही म्हणले, तू हे कर, नाही तर मुंडकं उडालं म्हणून समज. आणि ते सारखे पाहत आहेत त्या परातीकडे, ताटाकडे, आणि हात चाललाय. जवळजवळ 1-1.5 तासाचा हा प्रवास होता. सगळं संपल्यानंतर नृत्य संपलं. नृत्यांगणा पायातले नुपुरांचे झंकार बंद झाले, ब्रह्मवीणा म्युझिक सगळं बंद झालं. सगळे वाहवा करायला लागले. ह्याला बोलावलं महाराजांनी, सांग नृत्य कसं होतं?
म्हणे कोणतं नृत्य? ते म्हणे अरे तू फिरत होतास ना, चाललं होतं ना. म्हणे मी पाहत होतो पण दिसत नव्हतं. मग काय करत होतास तू? म्हणे सगळं लक्ष त्याच्यावर होतं. मी जरी पाहत होतो, सगळं डोळ्यांनी पाहत होतो, योजना अशी केली होती की नृत्य दिसेल, पण माझं लक्ष सगळं इकडे होतं. आता समजलं का म्हणले? व्यवहार करत असताना अखंड लक्ष परमेश्वराकडे माझंही असतं रे. ही तारेवरची कसरत. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. इथे ओवी कोणती आहे? म्हणून निजवृत्ती हेन सांडावी. निजवृत्ती संसारामध्ये शरीर राहू द्या, पण मन हे परमार्थात राहू द्या. हा बॅलन्स तलवारीच्या धारेवर चालण्यासारखा आहे. ही निजवृत्ती संसारात राहून आत्म्याकडे आत्मरत राहणे. जगत, जगदीश आणि जीव. जीव जगाचा उपभोग, जगांच्या वस्तूंचा, विषयांचा, व्यक्तींचा उपभोग घेत असताना जगदीशाकडे अखंड लक्ष राहावं, बस याला निजवृत्ती म्हणतात. अखंड अनुसंधान म्हणतात. कधी चुको नये. म्हणून निजवृत्ती हेन सांडावी. तुम्हाला प्रतिभा प्रयोग दिलेले आहेत, अखंड पाहिजेत. अखंड अखंड एक क्षणही दूर राहता तुम्ही कामा नये. अनुसंधान दिलं असेल, प्रयोग दिले असतील, व्यवहारामध्ये वागत असताना एका एका क्षणाला, एका एका श्वासाला आत्मरतीमध्ये रत ठेवणं महत्वाचं. आणि आपण सगळे प्रयोग दिलेले आहेत. म्हणून निजवृत्ती हेण सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी. म्हणून आत्मधर्म